श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण. सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवांचे. सूतमने शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आधरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायात भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार अमात्या थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पुरदत्त ऐसे लादीजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस्फार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून. करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवांचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार पर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुणिया. जनमे जये सर्पसत्र केले ते अस्तिंकेमध्येच राहाविले. पराशरासी फुलस्तिनी प्रार्थिले मग वाचले रावणाधिक. विरंचिसी दटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जरपै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्रयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरी धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदीन ध्यान करीती शिवांचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टींसी जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप.
ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी संप्रकाश शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवास. दास दासी अपार घरी मातास भाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्यांचे कौशल्य देखोन सकळ सत्य डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्यांचा दिवस न सरता इंद्रासही वैष्णवे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे. एक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या कळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण त्यासी घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जान मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले न जाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यांगारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञेवरून नृत्यशाळेसी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी तव अग्नी वाते चैतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट तिथले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन नेमाच्या आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या. अति लागवी उमारंग जे भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नैत्री वैश्वानर.
शिरी जुळजुळ वाहे नीर भयंकर महाजोगी, चंद्रकळा तयांचे शिरी नीलकंठ खटवांगधारी, भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघरला, नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरविती, वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोणी अकस्मात, महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा, म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान, ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा, माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत, दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली, पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तुषा विरहित त्रिशुद्धी, पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवला गारे भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली, ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन, त्याची पूर्वपुण्य करुण सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते, अमात्यांसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतुकेनी मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती, आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु, तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हासी एकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखार नवी पडेल पै, प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा, आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव एकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला, अमत्यांसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी, अतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करुणीय हाहाकार वक्षस्थल प्रीती नृपवर, मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे, नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतो विचार, जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नव्हते ते, नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म मनोनिया, ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व, मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया, सत्वांचे निर्मिला पीतवसन रजांचे सृष्टी करता द्रुहीना, तमांचे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले, चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याय हा, मग संप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जान, थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेही दर्शने तीर्थे पावन, स्वर्गींचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती, जपतप शिवार्चन याहून थोर नाही जान, रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले, मग यमे विधी लागी पुसोन भक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती, ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा, शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन,
ऐसे म्हणती जे त्या लागून आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत. सखा ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्या पासोनी. तरी त्वामाचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासूनी जे आले. परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वर्धुनीचे सलील भरले पूर्ण त्या ताम्र पल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरल्या नृपनाथ गुरु देताना भिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे. तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवंडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती दिंगत तम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच धाटले. मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत ये वेळे. देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन बोधरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे. षडसन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. मने आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. श्वेतोत्पले मृडांनी रमण लिंग अर्चिजे. की निर्देवासी सापडे चिंतामणी. की क्षुतिदाम पुढे क्षीराब्दी ये धावोनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कया हृदय रत्न. शिष्य हे ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्यचे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतला मळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमाल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रांतिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत आहवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन. धावूनी धरिती चरण ब्रह्मानंद उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्ट्या तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येत शिव दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसूत एका ते. तू कोणाच्या आज्ञे करुण आणीत होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये.
तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचुन्न गंडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत, हे अपर्णा धव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. अनिक सहस्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राहे शतपद्मधन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी संहित जाता झाला. हे भद्रसेनाख्यान जे पडती, त्यासी होय आयुष संतती. त्यासी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरा पाण ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचितो, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाणा, जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्यान, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवणी त्वरित, राव प्रधान नेले मिरवीत. विधी लोकी वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जपरुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, तो होई अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसोनी वांच झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड, 11 अध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभं भवतु.